आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। मागील 2 दिवसापासून आपण दत्त महात्म्याला सुरुवात केली। 6 अध्यायी छोटेखानी प्राकृत असं हे दत्त महात्म्य। कार्तिक पौर्णिमा ते मार्गशीर्ष पौर्णिमा या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण हे ऐकणार आहोत। कालचा थोडासा एक आढावा घेऊन मी पुढे सुरू करते। दत्तात्रेयासारख्या निर्गुण निराकारी पुत्रासाठी अत्रि ऋषींनी कठोर असं तप केलं। स्वतःला निराकार आणि निर्गुण असा पुत्र व्हावा या कामनेनं हे दीर्घ आणि अत्यंत कठोर असं प्रखर असं तप ही तपश्चर्या केल्यानंतर एक दिव्य तेज अत्रि ऋषींच्या मस्तकातून बाहेर पडलं आणि समग्र आकाशामध्ये व्याप्त झाल्यानंतर ते आपोआप ते तेज योगी राजाचं रूप धारण करून अत्रि ऋषींच्या हृदयामध्ये ते पुन्हा संक्रमित झालं। पण ते नुसतं संक्रमित झालं नाही, तर हे रूप संक्रमित होत असताना ते तेज, ते निर्गुण निराकार सगुण साकार अशा दोन्हीही वृत्तींनी एकरूप असलेलं ते तेज दत्त दत्त म्हणजे मी स्वतःच तुला दिलं असा वर उच्चारण करीत अत्रि ऋषींच्या हृदयामध्ये त्याचं संक्रमण झालं। ते संक्रमण पावलं आणि तिथे स्थिर झालं। आणि नंतर अत्रि मुनी अत्रि ऋषी पुन्हा तपश्चर्येला आनंदभराने ध्यानस्थ होऊन बसले। आता हे सद्गुरू आपल्या शिष्याला ही कथा सांगतायत। दासोपंतांच्या शब्दामध्ये मी पुढे जाते। तेणे सर्वांगी निवाला बोधे अत्रि आनंदला ध्यानी आसक्त गुंतला पुढती झाला नवलावो। तेणे सर्वांगी निवाला बोधे अत्रि आनंदला। या तेजाचा जो बोध होता, जे संक्रमण होतं, ते जे हृदयात झालं, तेज स्वरूपानं दत्त दत्त असा वर दिला आणि अत्रि मुनींना आनंद झाला। एक समाधान शांती त्यांच्या मनाला प्राप्त झाली। आणि दासोपंत असं म्हणतात की पुन्हा ध्यानी आसक्त गुंतला पुढती झाला नवलाओ। कथेचं सूत्र पुढे नेत असताना रसिकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होण्यासारखी शब्द योजना दासोपंत ठाई ठाई करतात आणि इथे सांगतात की अत्रि मुनी ध्यानामध्ये आसक्त झाले, पुन्हा गुंतले आणि पुढे एक नवल घडलं, पुढे एक गंमत घडली, पुढे एक प्रसंग घडतोय। पुढे काय होतंय? तप उत्कृष्ट ऐकोन देवाले तिघे जण थोर सुरत्रय गहन तव तो ध्यान न सोडी। हे तप बघितल्यानंतर अत्रि मुनींचं ही दीर्घ
अशी तपश्चर्या, प्रखर असं तप बघितलं मात्र हे उत्कृष्ट तप ऐकल्यानंतर तिथे तिघे देव प्रकट झाले, प्राप्त झाले. आणि हे 3 देव कोणते आहेत? हे सुरत्रय गहन म्हणजे हे थोर सुरत्रय गहन तव तो ध्यान न सोडी. हे तिन्ही देव अत्रि ऋषींच्या पुढ्यामध्ये प्रकट झालेत, पण तरी सुद्धा अत्रि मुनींनी आपलं पुन्हा लावलेलं ध्यान सोडलेलं नाही. ही दासोपंतांच्या शब्दातली गंमत आहे. आता मूळ पुराणांच्या मध्ये जर आपण विचार केला तर मूळ पुराणामध्ये हे 3 देव प्रकट झालेत. या तिन्ही देवांनी त्यांना आशीर्वाद दिलाय. तू म्हणतोस तसा पुत्र प्राप्त होईल असा वर त्यांना दिला अत्रि मुनींना, आणि ते तिघे जण निघून गेले. इतकाच प्रसंग आहे. पण दासोपंतांच्या दत्त महात्म्यामध्ये अत्रि ऋषींच्या मस्तकामधून हे तेज बाहेर पडतंय. ते तेज गगनात पूर्ण जातं, ते गगनाला व्याप्त करतं आणि त्यानंतर पुन्हा ते तेज अत्रि ऋषींच्या हृदयामध्ये संक्रमित होतंय. हा एक वेगळा भाग दासोपंतांनी मांडलाय, तो ऐकण्यासारखा आहे. आणि त्यानंतर आनंदाने मुनी पुन्हा तपश्चर्याला बसले आणि त्यानंतर हे 3 देव इथे प्रकट झालेत असं दासोपंतांचं दत्त महात्म्य आम्हाला इथे छोटीशी गंमत करतात ते. आणि एक ट्विस्ट म्हणूया कथेमधला, एक वेगळेपण म्हणूया, किंवा कथा मांडणीतली युक्तिवादाची घटना म्हणूया, अशी दासोपंत या ठिकाणी आम्हाला सांगतात. आता हे 3 देव इथं दासोपंतांच्या म्हणण्यानुसार अत्रि ऋषींच्या समोर प्रकट झालेत. आणि पुढे काय घडते दासोपंतांच्या शब्दामध्ये? देव बोलती वचन ब्रह्मादिक तिघे जण उठे ब्राह्मणा म्हणून अनुष्ठान फळले तुझे. देव प्रकट झालेत, देव बोलती वचन, आणि देव काय म्हणतात? हे ब्रह्मादिक तिघे जण देव म्हणतात उठे ब्राह्मणा म्हणून. हे ब्राह्मणा उठ, तू ज्यासाठी हे अनुष्ठान करतो आहेस, ज्यासाठी तुझी ही तपश्चर्या सुरू आहे, हे तप चाललेलं आहे, त्याचं फळ तुला प्राप्त होईल. तू निसंकोचपणे निशंकपणे जागा हो, ध्यानातून बाहेर ये. आम्ही तिघे सृष्टी करते प्रसन्न झालो बा निरुते, काम प्रकट करिपा चित्ते मागसील ते दिधले. आम्ही तिघेही सृष्टी करते तुझ्या समोर प्रकट झालो आहोत, तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहोत. काम प्रकट करिपा चित्ते, तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे, जी मनीषा आहे, जे तुझं इप्सित आहे, जो तुझ्या मनातला काम आहे, तो आमच्या समोर तू प्रकट कर. तू जे मागशील ते तुला दिलं, अशा प्रकारचं वचन, अशा प्रकारचे बोल हे त्रिदेव अत्रि ऋषींच्या समोर प्रकट करत आहेत. सकळ देव ऋषीगण बोधा आणि ती दाटून, तेणे उघडिले नैन तिघेही जण देखिले. सगळे ऋषी सुद्धा तिथे बसलेले आहेत आणि सकळ देव ऋषीगण सगळे देव पाहतायत. बोधा आणि ती दाटून, तेणे उघडिले नैन तिघेही जण देखिले. आणि अत्रि ऋषींनी पाहिलं हे तिन्ही देव बोधा आणि ती दाटून अशा शब्दांचा वापर दासोपंत इथे करतात. काय उद्देश असावा? पुढे त्यांनी आणखी एक वेगळा शब्द वापरलाय, तो येईलच. पण दाटून म्हणजे अगदी जोर लावून, बळजबरी करून
ते प्रकट झाले आणि अत्रि ऋषींनी डोळे उघडले आणि त्या तिघांना पाहिलं. विप्रा विस्मयो मानसी मग तो बोले त्या देवासी, कवणे चिंतिले तुम्हासी का ध्यानासी भंगिले. आणि विप्र विस्मयो मानसी, अत्रि ऋषींना म्हणजे या ब्राह्मणाला मनामध्ये आश्चर्य वाटलं. असं सद्गुरू आपल्या शिष्याला सांगतायत हे निवेदन दासोपंत गुरुच्या तोंडी घातलेलं आहे. ते म्हणतात की या ब्राह्मणाला आश्चर्य वाटलं, अत्रि ऋषींना आश्चर्य मनामध्ये वाटलं आणि ते देवांना म्हणाले. काय म्हणाले? कवणे चिंतिले तुम्हासी. तुम्हाला कोणी चिंतलं? मनामध्ये तुमचं ध्यान कोणी आणलं? मी तर आणलं नाही. मग माझ्या ध्यानाचा भंग आपण का केला? कवणे चिंतिले तुम्हासी का ध्यानासी भंगिले. आपण माझ्या ध्यानाचा भंग का केला? तुम्हाला कोणी चिंतलं? मी तर माझ्या चित्तामध्ये तुमचं रूप गुण काहीही आणलेलं नाही. माझे ध्येय ते निर्गुण, तुम्ही व्यक्त तिघे जण, चिन्ह धारक सगुण, निरंजन ते नव्हा. मी तुमच्या रूप गुणाचा मनामध्ये अजिबात स्पर्श होऊ न देता हे माझी तपश्चर्येचं व्रत करतो आहे. मी तुम्हाला चिंतलंच नाही. मग माझं ध्यान आपण का भंगलं? माझ्या मनामध्ये माझं ध्येय ते निर्गुण आहे, ते निराकार आहे आणि तुम्ही तर व्यक्त आहात, साकार आहात, सावयव आहात आणि सगुण आहात. आपण तिघे माझ्या समक्ष ठाकलात हे मान्य, पण मी तुमचं चिंतन केलेलं नाही. माझ्या ध्यानात आपण व्यत्यय का आणला देवेश्वर? आणि ज्या चिन्हांचं आपण धारण करता, ज्या मुद्रिकांचं आपल्या संपूर्ण देहावरती आवरण आहे, जो तुमचा देह आहे तो सगुण साकार सावयव आहे. आणि मी तुमचं ध्यान केलं नाही ते तुम्ही नाहीत, जे माझ्या ध्यानात आहे, जे माझ्या मनात आहे, जे माझं ध्येय आहे ते आपण नाही आहात. दासोपंतांनी शब्द इथे वापरलाय निरंजन ते नव्हा. अतिशय वेगळ्या शब्दांची योजना किंवा ज्याला आपण नवनिर्मित शब्द म्हणतो अशा शब्दांची योजना दासोपंत करतात. नव्हा, तुम्ही नाहीत, ते तुम्ही नाहीतच जे माझ्या मनात आहे. जया अव्यया कारणे नाही वाहणे येणे जाणे, माईक गुणाभ्यासू नेणे, जो की येणे न शोभे. ज्या अव्ययाच्या कारणाने मी ही तपश्चर्या करतो आहे, म्हणजे ज्या निर्गुण निराकार रूपासाठी. आता निराकार म्हटल्यावर रूपासाठी म्हणावं का हा प्रश्नच आहे. पण ज्या निर्गुण निराकारासाठी, ज्या अव्ययासाठी, जो कधीही च्युत होणार नाही, जो कधीही व्यय होणार नाही, जो कधीही नष्ट होणार नाही, जो कधीही क्षर होणार नाही, असा जो अव्यय, त्या अव्ययाच्या कारणासाठी मी ज्याचं ध्यान करतो आहे, म्हणजेच काय? नाही वाहणे येणे जाणे. येणे जाणे म्हणजे जन्म मरणाच्या या चक्रामध्ये तो येणारही नाही आणि जो जाणारही नाही, ज्याची वृत्ती ही वाहणारी नाही. आता वाहणे म्हणजे काय? वाहणे हा स्वभाव कुणाचा आहे? तर ही वृत्ती आहे. सतत वाहत राहणे म्हणजे तो बदल आहे, प्रवाहामध्ये बदल होतो आणि हा बदल मला अपेक्षित नाही.
ज्याच्यामध्ये रिव्होल्युशन नाही. आजच्या भाषेमध्ये रिव्होल्युशन मध्ये काय आहे तर आकार येतो, बदल म्हटला की रूप आलं, बदल म्हटला की गुण आला, ज्याला आपण रिव्होल्युशन म्हणतो. हे रिव्होल्युशन म्हणजेच वाहणं. हे वाहणं मला नकोय, जन्मजन्मांतरीमध्ये येणं जाणं मला नकोय. दासोपंत अतिशय सुंदर शब्द योजना करतात. नाही वाहणे येणे जाणे, माईक गुणाभ्यासू नेणे, जो की येणे न शोभे. माझ्या मनामध्ये जे ध्येय आहे त्या ध्येयाला हे सगळंच न शोभणार आहे, कारण मी त्याचा विचारच केला नाही. माझ्या मनामध्ये काय आहे? माझ्या मनामध्ये निराकार निर्गुण असं रूप आहे आणि आपण सगुण साकार माझ्या समोर प्रकट झालात. वाहणारे आहात, येणारे जाणारे आहात, पुन्हा पुन्हा जन्म घेणारे आहात. तुम्ही अज अशा प्रकारचे नाहीत आणि माझ्या मनामध्ये अज आहे. आता बघा दासोपंत काय गंमत करतात. नाट्य नाट्य म्हणजे काय, शब्दचित्र म्हणजे काय, तर याचं इतकं सुंदर आदर्श असं उदाहरण आहे ना हे दत्त आख्यान. म्हणजे मला नक्की वाटतं की दासोपंत दत्त जन्माच्या वेळी हे आख्यान श्रोत्यांच्या समोर प्रकट करत असावेत आणि त्याच आख्यानाच्या आधारानं दासोपंत ललित कीर्तन करत असावेत, किंवा ललित नसलं तरी एक सुंदर कीर्तन. दत्त जन्माला आमच्याकडे पूर्वी प्राचीन काळी प्रत्येक बुधवारी कीर्तन होत असे असं दासोपंत स्वतः जेव्हा नमूद करतात, तेव्हा जयंतीच्या दिवशी तर नक्कीच कीर्तन होत असणार. आणि म्हणूनच या कीर्तन प्रसंगी, या दत्त जयंतीच्या प्रसंगी दासोपंत या दत्ताख्यानाच्या आधारानं आपलं कीर्तन करत असतील. पुढे दासोपंत म्हणतात, ऐसा गुणमुक्त ईश्वरू, माते भावा तो कुमरू, हृदयी कामाचा अंकुरू, आणि कवरू मी नेणे. ऐसा गुणमुक्त ईश्वरू. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, हे त्रिदेव गुणमुक्त असणाऱ्या ईश्वराचं ध्यान मी करतोय आणि अशा गुणमुक्त ईश्वराचा प्रमाणे त्याच्यासारखा माते व्हावा तो कुमरू, मला तसा माझा पुत्र व्हावा, कुमार व्हावा अशी माझी इच्छा आहे. आणि हृदयी कामाचा अंकुरू, आणिक वरू मी नेणो. मनामध्ये कामाचा कुठल्याही प्रकारचा अंकुर ज्याच्या मनामध्ये नाही, असा माझ्या पोटी किंवा अशा पुत्राची प्राप्ती मला व्हावी अशी माझ्या मनामध्ये कामना आहे, अशी माझी इच्छा आहे. आणि आपण सगुण साकार रूप गुणयुक्त आहात, आपण माझं ध्यान का भंगलत हा माझा प्रश्न आहे. ऐसे ऐकोनी वचन अपूर्व म्हणती तिघे जण, तथापि आम्ही त्याचे निर्गुण, न हो भिन्न तेणेसी. आणि त्रिदेव भाषण करतायत, संभाषण करतायत. काय म्हणतायत ते? तथापि आम्ही त्याचे निगुणे. म्हणजे काय? अत्रि ऋषींचं वचन ऐकलं आणि देव बोलू लागले. ते म्हणाले, आहा, अपूर्व अपूर्व अपूर्व, अद्भुत. काय इच्छा आहे, काय मानस आहे, काय कामना आहे. कामना असावी तर अशी, पुत्र भावा ही कामना सर्वसामान्य आहे, सर्वसाधारण आहे. पण अत्रि ऋषींनी जी कामना केली, जी इच्छा केली, ती अलौकिक आहे, अभूतपूर्व आहे. मोठं गंमतशीर निवेदन आहे, मोठं नाट्यपूर्ण निवेदन आहे. आता हे त्रिदेव अत्रि ऋषींचं ध्यानभंग करून अनाहूतपणे वर देत आहेत आणि अत्रि ऋषींना मात्र हे पटलेलं नाही.
अत्रि ऋषी असं म्हणतात, कवणे चिंतिले तुम्हासी, कोणी तुमचं ध्यान केलं? मी सगुण साकार रूपाचं ध्यानच केलं नाही, आणि मला दुसरा कुठलाही वर नको. आपण सगुण साकार रूपात प्रकट झालात, पण मला मात्र निराकार निर्गुण अशा प्रकारचा पुत्र व्हावा, ही अशी माझी कामना आहे. तुम्ही तर माझे सगुण साकार पुत्र होणार म्हणता, आणि तुमचं वरदान माझ्या इच्छेशी, माझ्या मनातल्या कामनेशी अजिबात जुळत नाही, मुळीच जुळत नाही. परंतु हे त्रिदेव मात्र अत्रि ऋषींचं समाधान करतायत. ऐसे ऐकोनी वचन, ऐसे ऐकोनी वचन, अपूर्व म्हणती तिघे जण. अलौकिक अद्भुत अशा प्रकारचं हे कामनेचं अत्रि ऋषींच्या मनामधली ही इच्छा ऐकली आणि हे तिघे जण प्रसन्न झाले. काय म्हणाले? हृदयी कामाचा अंकुर आणिक वरू मी नेणे. मला असा दुसरा कुठलाही वर नकोय, मला हाच वर हवाय. आणि तथापि आम्ही त्याचे निगुणे हो भिन्न तेढेसी, अशा प्रकारची इच्छा, अशा प्रकारचं वचन अत्रि मुनींना देऊन या त्रिदेवांनी अत्रि मुनींना आश्वस्त केले. काय म्हणाले ते पुढे? अजान घडे हे जनन, तरी आम्हीच येऊ तिघे जण. तुझी वासना पूर्ण करू जाण पुत्रत्वे. फार सुंदर शब्द वापरलाय दासोपंतांनी. एक एक शब्दाच्या मागे काय भूमिका असते बघा लेखकाची, संत वचनाची. असाच कुठलाही शब्द वापरला जात नाही. प्रत्येक शब्दाच्या मागे जर विचार करू लागलो ना, तर खरोखर अद्भुत, अलौकिक आणि काही विशिष्ट भूमिका, म्हणजे भौतिकात असलेली आणि अलौकिकात असलेली, अशा दोन्ही भूमिका आम्हाला दिसतात. म्हणजे त्यांचं मानव्य वागणं आणि दैवी वागणं या दोन्ही भूमिकांची जी पूर्व पीठिका असते किंवा त्यांची जी भूमिका असते, याला एक काही कारण असतं. काही कारण मीमांसा दासोपंतांनी प्रत्येक ठिकाणी ती केली नाही, पण काही ठिकाणी केली. ही जी कारण मीमांसा आहे ना, ती वाचकांनी करायची असते, ती रसिकांनी करायची असते. की हा शब्द इथे वापरलाय म्हणजे याचं काय बरं प्रयोजन असलं पाहिजे. बरं, प्रत्येक ठिकाणी तर्कचिकित्सा करून चालत नाही. काही ठिकाणी भाव अभाव असतो किंवा अभावाचाही भाव असतो. या दोन्ही अंगाने जर बघितलं तर भावपूर्ण आणि त्याचबरोबर अलौकिकत्व, अद्भुतत्व या सगळ्या गोष्टींचं एक सुंदर रसायन, सुंदर रस परिपोष मला दत्त महात्म्यामध्ये दिसतो. म्हणजे अत्रि ऋषींच्या मनामध्ये हे येणं की मी तर निराकार पुत्र मागितला, मी निर्गुण असा प्रकारचा पुत्र मागितला आणि हे त्रिदेव माझ्या समोर सगुण साकार रूपामध्ये प्रकट झालेत, आपण माझं ध्यान का भंगलं, अशी म्हणण्याची ही जी ताकद आहे, हा जो अधिकार आहे, हा अधिकार दासोपंत अत्रि ऋषींना बहाल करतात. ही सरळ साधी गोष्ट नाही. हे ध्यान, हे ज्ञान, हे अभ्यास आणि अखंडपणे तपश्चर्येचं फळ जणू काही देवांच्याकडून दासोपंतांनी अत्रि ऋषींच्या, मुनींच्या पदरात टाकले. त्यांना तो अधिकार त्यांनी प्राप्त करून दिलाय. आणि देव म्हणजे तरी कोण हो? आपण अनेक पुराणांच्या मध्ये बघतो की माणसाकडून देव होण्याची जी प्रक्रिया आहे, या ज्या पायऱ्या आहेत, किंवा माणूस असण्याकडून देव होण्याकडे ही जी वाटचाल आहे, या वाटचालीमधला शेवटचा टप्पा म्हणजे देव आहे. आणि त्याच्या मधले टप्पे देवर्षी, ब्रह्मर्षी, ऋषीमुनी हे आहेत. काही ऋषीमुनींनी देवत्व सुद्धा नाकारले. आणि म्हणून दासोपंत हा जो चिकित्सक विचार या ठिकाणी मांडतात ना, हा विचार मनाला आश्वस्त करणारा आहे. काय की तुम्ही माणूस आहात,
पण तुम्ही ऋषीमुनी होऊ शकता, तुम्ही महर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी होऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला देवत्व प्राप्त करता येतं. देवत्व म्हणजे काय तर दत्तात्रेयांचा हा संपूर्ण प्रवास मला ही वाटचाल दाखवणारा वाटतो. इतर कुठल्याही देवाचा हा प्रवास तितका देवत्व प्राप्त करण्याकडे नाही. त्याला अगदी मुलांच्या तरुण पिढीच्या भाषेत बोलायचं झालं तर डायरेक्ट देवत्व प्राप्त झालेले. पण अत्री मुनींचा, अत्री ऋषींच्या पोटी जन्माला आलेल्या दत्तात्रेयांचा प्रवास मात्र मानवाकडून देवत्वाकडे झालेला स्पष्टपणे अभ्यासता येतो. हे सगळ्यात मोठं फळ आहे या सगळ्या दत्त महात्म्याचं. आणि फक्त दत्तात्रेयाचाच प्रवास असा आहे असं नव्हे, तर दत्तात्रेयाचे पिता, दत्तात्रेयाची माता या दोघांचा प्रवास मानवाकडून देवत्वाकडे आहे, मानवत्व असण्याकडून देवत्वाकडे आहे. तसाच तो त्यांच्या पुत्राचा म्हणजे दत्तात्रेयाचा आहे. देव अत्री ऋषींना वचन देतात, अज परमेश्वर निराकार निर्गुण स्वरूप राखून तुझा पुत्र होणे खरोखर शक्य नाही. आणि तसंच आम्ही तुझे पुत्र म्हणून जरी सगुण साकार झालो तरी व्यवहारामध्ये परमार्थतः निर्गुण निराकारच राहणार आहोत. आणि म्हणून हे ऋषीवर अत्री मुनी, आम्हीच तुझे पुत्र होऊ आणि तुझी निर्गुण निराकार पुत्र असण्याची जी इच्छा आहे, तुला त्या पुत्र प्राप्तीची जी इच्छा आहे ती इच्छा आम्ही पूर्ण करू. या त्रिदेवांनी अकस्मात प्रकट होणं आणि अत्री ऋषींनी त्रिदेवांना, आपण माझं ध्यान का भंगलं, आपण सगुण साकार आहात, माझ्या मनात आपल्यासारख्या पुत्राची इच्छा नाही, मला निर्गुण निराकार पुत्राची इच्छा आहे, हे म्हणणं हे दासोपंती कथेतला एक निराळा पैलू आहे. तो मी आज तुमच्या समोर मुद्दाम मांडते. या पुढची जी कथा आहे ती आपण उद्या ऐकू. की इतर कथांच्या मध्ये म्हणजे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये आहे, ती भागवत कथेमध्ये आहे, शांडिल्य पुराणामध्ये आहे, इतर पुराणांच्या मध्ये दत्तकथा येते. पण मी मुद्दाम हे नमूद करते, हे अधोरेखित करते की दासोपंतांनी या सगळ्या पुराणांचा ओवींमध्ये आधार दिलाय, स्पष्टपणे सांगितलंय. मी कालही हे बोलले की पीएचडीच्या ग्रंथामध्ये, संशोधनपर ग्रंथामध्ये अगदी पान क्रमांकासकट या पुस्तकातला मी हा संदर्भ घेतलाय, हे जसं प्रामाणिकपणे नमूद करायला हवं तसं दासोपंत आपले संपूर्ण साधार संदर्भ हे अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक ठिकाणी नमूद करतात. आणि हा लेखनाचा त्यांचा गुण, त्याचबरोबर कथेमध्ये असलेली वळणं कथाकारांनी खरोखर घेण्यासारखी आहे. या ठिकाणी मी थांबते. उद्या पुढची कथा सानंदे आपल्या समोर सादर करीन. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की